मुंबईसह उपनगरांमधील हवा विषारी झाली आहे। वडाळ्यातील AQI 500 पार गेलाय, तर गोवंडीची हवा सुद्धा खराब झाली आहे। मुंबईचा सरासरी AQI हा 188 वर आलाय। मुंबईतील हवा आरोग्यास हानिकारक आहे। बांधकामांमधून उडणारी धूळ, रस्त्यावरील धूळ, त्यानंतर वाहनांमधून उत्सर्जन होणारं औद्योगिक क्रिया, तसंच कचरा जाळणं या कणांमुळे डोळ्यात, घशात, नाकात खवखव निर्माण होतीये। मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि दमा, फुफ्फुस विकाराच्या व्यक्तीसाठी हे घातक आहे। हवेच्या प्रदूषणामुळे रुग्णांचे प्रमाण वाढलंय आणि नागरिकांनी सुद्धा आता काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय। हो, सध्या वायू प्रदूषणाची समस्या अतिशय गंभीर होत चालली आहे आणि त्याचे गंभीर परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहेत। अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून ते विविध ॲलर्जीज किंवा डोळ्याचे प्रॉब्लेम्स आणि अगदी स्किनच्याही, त्वचेच्या खूप समस्या वाढत चाललेल्या आहेत। श्वसनाचे, लंग कॅन्सरपर्यंत हे परिणाम गंभीर स्वरूप धारण करू शकतात। जर आताच आपण हे सगळं आटोक्यात आणायचा प्रयत्न नाही केला तर अतिशय ह्याचा पुढे लोकांना त्रास होऊ शकतो आणि त्या दृष्टीने तातडीची जनजागृती झाली पाहिजे आणि काही त्याच्यावरती आपण पावलं उचलली पाहिजेत, जेणेकरून हे प्रदूषण आटोक्यात होईल।